नमस्कार सर्वांना. विद्यार्थ्यांना 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी चिन्ह वापरून विद्यार्थ्यांना ही क्षमता प्राप्त झाली आहे. आपण आता विद्यार्थ्यांना 18 क्रमांकाची क्षमता संपादन करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करणार आहोत. दैनंदिन परिस्थितीमध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं सोडवता येणे हे अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांना गाठता यावी यासाठी आपण शिक्षक म्हणून कोणकोणत्या कृती घेऊ शकतो, कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करू शकतो, यावर आपण चर्चा करणार आहोत. प्रथम आपण या संदर्भात आपले उद्दिष्ट असेल विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेणे, त्यांना वजाबाकीचे महत्त्व समजावून देणे. त्यासाठी आपण प्रथम मुलांना विचारूया, आपल्या वर्गात आज किती मुले आले आहेत? विद्यार्थी उत्तर देतील 18. अजून किती मुलं आले नाहीत बरं? विद्यार्थी उत्तर देतील 2. म्हणजेच गैरहजर आहेत. गैरहजर असणे, कमी असणे किंवा नासणे अशा वेगवेगळ्या पद्धती आपण विद्यार्थ्यांना वजाबाकीची उदाहरणं समजावून देऊ शकतो. आता एका मुलाकडे 15 गोळ्या आहेत आणि त्यातल्या 5 गोळ्या मी नितीनला द्यायला सांगितल्या. तर तुझ्याकडे किती गोळ्या राहिल्या? मुलांनी उत्तर दिलं 10. म्हणजेच मुलांची उत्तरं ऐकून झाल्यानंतर त्यांना सांगूया की आज आपण असेच काही शाब्दिक उदाहरणं वेगवेगळ्या प्रश्नांनी शिकूया, वेगवेगळ्या उदाहरणांनी शिकूया. यासाठी आपण सोप्या पद्धतीचा वापर करू शकतो. मग कोणकोणत्या पद्धती आहेत? पहिली पद्धत आहे कृती आधारित अध्यापन पद्धती. यामध्ये आपण प्रत्यक्ष वस्तू म्हणजेच फळं, फुलं, गोट्या, खडे, पेन्सिल, चमचे अशा वस्तू वापरून करू शकतो. जसे आपल्याकडे 18 चमचे आहेत. 18 मधून आपल्याला 5 चमचे कमी करायचे आहेत. 5 चमचे गेल्यानंतर आपल्याकडे किती शिल्लक राहिले? तर बघा, मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. म्हणजेच 18 वजा 5 बरोबर 13. ही पद्धत आपली कृतीयुक्त पद्धत झाली. म्हणजे 18 मधून आपण 5 घालवले, शिल्लक राहिले 13. आपण अजून कृतीयुक्त पद्धतीमध्ये दुसरं उदाहरण घेऊया. 20 मणी आपल्याकडे आहेत आणि ते 20 मणी मोजूया आपण माळीतले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. या 20 मण्यांमधले आपल्याला 10 मणी काढून घ्यायचे आहेत. मग राहिले किती शिल्लक? तर ते आपल्याला मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजेच 20 वजा 10 बरोबर 10. दुसरी पद्धत आहे चित्रकृती पद्धत. त्यामध्ये आपण फ्लॅश कार्ड, फळं, पक्षी, पैसे यांचे चित्र दाखवून मुलांना प्रश्न विचारू शकतो. उदाहरण आहे 18 पक्षी, यातून एक पक्षी उडून गेला, मग किती राहिले? 17. तिसरी पद्धत आहे संख्या रेषा पद्धत. आपण आता जी संख्या रेषा असते ती या पट्टीसारखीच असते. त्या पट्टीवर आपण 1 ते 30 अंक आहेत. आपण 1 ते 10 अंकाचा वापर करूया. म्हणजे 10 मधून आपण 5 वजा करूया. या संख्येवर आपल्याला जी संख्या दिलेली आहे त्यातून आपण मागे उड्या मारत यायचं आहे. म्हणजे आपल्याला 10 दिली, 10 मधून किती वजा करायला सांगितले? 5. मग आपण 5 उड्या मारत मागे येऊया. म्हणजे 10 नंतर पहिली उडी 9 वर, दुसरी 8 वर, तिसरी 7 वर, चौथी 6 वर आणि शेवटची 5 वर. म्हणजे आपलं उत्तर आलं 5. जिथे उडी संपली ते आपलं उत्तर. यानंतर दुसरी पद्धत आपण गटकृतीतून घेऊया. 3 गटांमध्ये मुलांना बसूया. प्रत्येक गटाला काही संख्या कार्ड, काही वस्तू म्हणजेच मणी, गोट्या, खडे, काचा इत्यादी वस्तू देऊया. आता उदाहरण घेऊया आपण. एका गटामध्ये राजूकडे 15 फुलं आहेत. तो 2 फुले पूजाला देईल. म्हणजे त्याच्याकडे किती राहतील? मुलं उत्तर देतील 13. म्हणजेच आपल्याला 15 मधून 2 वजा करायचे आहेत आणि शिल्लक राहिलेली संख्या सांगायची आहे. आपण या पाठाद्वारे महत्वाच्या टिप कोणकोणत्या केल्या? तर प्रश्न नेहमी दैनंदिन जीवनाशी संबंधित असावे. त्यानंतर लहान संख्यापासून
म्हणजेच 10 पर्यंतची सुरुवात करून मग 20, 30, 50 अशा वेगवेगळ्या संख्या घेऊन मुलांना त्यामध्ये आपण सराव घेऊ शकतो. मुलांकडून काही चुका झाल्या तर आपण त्यांना प्रोत्साहन देऊया, म्हणजे त्यांना समजावून सांगूया, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि विद्यार्थ्यांना त्या कृती करण्यामध्ये आनंद मिळेल. धन्यवाद.